तर इथं डिटेलमध्ये दिलेला आहे विकास कसा झाला कॉम्प्युटरचा, हिस्ट्री कशी आहे. कारण कुठलाही विषयाचा अभ्यास करत असताना त्याची हिस्ट्री जाणून घ्यावीच लागते. हिस्ट्री जाणून घेतल्यावरच आपल्याला कळते की त्याचा विकास कसा झाला ते. मग ते कुठलं का क्षेत्र असणार, मग त्या कॉम्प्युटरवर सोडता येणार नाही. कॉम्प्युटरमध्ये आपण ॲडिशनल, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन ह्या गोष्टी करण्यासाठी आपण जे काही यंत्र वापरलंय किंवा वापरण्याचा प्रयत्न केला त्यानुसार नवीन नवीन यंत्र डेव्हलप होत गेले आणि त्यानुसार कॉम्प्युटरचा शेवटला शोध लागला. आपण सुरुवातीला चार्ल्स बेबेज, कारण चार्ल्स बेबेजला कॉम्प्युटरचा जनक समजलं जातं. कारण त्याची जी शास्त्रशुद्ध पद्धत होती ती पद्धत त्यानं इंजिनच्या आणि ह्याच्या डिव्हाइसच्या माध्यमातून पुढे आणली. बाकीच्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले ते त्यांच्या नंतर केले, पण त्यांनी आधीच्या शास्त्रज्ञांना सुद्धा नाकारता येत नाही. कारण प्रत्येकानं आपल्या आपल्या जी काही शोध लावला यंत्राचा, चार्ल्स बेबेजनी त्याचा जनकच म्हणते ते म्हणत नाही मी, त्यांनी लावला, त्यांनी कॉम्प्युटरचा शोध लावला नाही. कॉम्प्युटरचा मेन ढाचा जे असतंय, बेस आहे, त्यांनी निर्माण केला. त्याच्यानंतर प्रगती होत गेली त्या कॉम्प्युटरमध्ये किंवा त्या यंत्रामध्ये. पण इतर लोकांनी इतर शास्त्रज्ञांनी जे काही प्रयत्न केले आपल्या आपल्या यंत्रामध्ये, त्यानुसार त्या यंत्राचा सुद्धा आजच्या काळात उपयोग आहे. जसं की अबॅकस. चीनमध्ये 16व्या शताब्दामध्ये ज्या शास्त्रज्ञांना चेन ली काई चेन त्याचं नाव आहे, त्यानं अबॅकसचा शोध लावला. त्यानं काही एक तबकडी तयार केली, पाटी तयार केली, पाटीवर मणी लावले आणि त्यानुसार त्याने एक गणित कसे करायचे, ॲडिशनल आणि सबट्रॅक्शन. नाही, त्याने त्या यंत्राला नाव दिले अबॅकस. ली काई चेन हे तर शास्त्रज्ञाचं नाव आहे. मग हे असे शोध त्यांनी लावलं. मग एकानं शोध लावला आहे ह्याचा मेकॅनिकल कॅल्क्युलेटर ऑफ लिबनिझ, ह्याचा शोध लावला. मेकॅनिकल कॅल्क्युलेटर ऑफ लिबनिझ. जे अबॅकसनं केलं, ली काई चेन अबॅकस, हे ॲडिशनल आणि सबट्रॅक्शन या दोन गोष्टीसाठी वापरलं गेलं. आणि मेकॅनिकल कॅल्क्युलेटर ऑफ लिबनिझ ह्या शास्त्रज्ञानं गॉटफ्रीड, अरे लय अवघड नावात यांचे, गॉटफ्रीड विल्हेम्स लिबनिझ ह्या शास्त्रज्ञाचं नाव आहे. गॉटफ्रीड विल्हेम्स जीवी, आपल्याला सवय नाही ना, जीवीला वळत नाही ना आपल्या, त्याच्यामुळं गॉटफ्रीड विल्हेम्स लिबनिझ हे ना मशीनचा शोध लावला. ह्याचा उद्देश पण तोच आहे, गणित करण्यासाठी याचा उद्देश पण तोच आहे. आजच्या काळात आपण हे पण वापरत आहोत आणि हे पण वापरत आहोत. ही कसं आहे, ही तबकडी आहे, ह्याच्यामध्ये मनी ऍड केले तर जे काय आपण बघतो अभ्यास कसा आहे, एक उदाहरण. आणि ही एक इंजिन आहे जे की हाताने फिरवायचंय. ह्याच्यामध्ये काय पार्ट तयार बसवलेले आहेत आणि असे 2-3 हात, आता हे चित्र आहे इथं, असे हाताने फिरवायचे. मग हे आपण हातानेच मनी वरी खाली करतो, हे पण आपण हाताने हँडल फिरवलं की ते ढाचा बदलत जाते. मग ह्याचा उपयोग आज करतो आपण लेकरांना गणित शिकवण्यासाठी, आणि ह्याचा उपयोग आज करतो आपण आपले स्कूटर जे आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर, जे मीटर आहे, मीटर रिडिंग जे आहे, गाडीची स्पीड मोजण्यासाठी आणि गाडी किती किलोमीटर चालली ते बघण्यासाठी आपण ह्या इंजिनचा उपयोग करतो. ते कुणामुळे, ह्यांच्यामुळं हे. आणि म्हणजे प्रत्येकानं आपला आपला जे काही शोध लावलाय त्याच्यामध्ये प्रगती झाली आणि आपण त्याचा उपयोग पुढं प्रत्येकामध्ये वापरत गेलो. त्याच पद्धतीनं जे काय चार्ल्स बेबेज होते, त्याने जे इंजिन तयार केलं, ही इंजिन त्यांनी वाफेवर
चालायचं केलं होतं सुरुवातीला. कारण त्या टायमाला आपल्याकडे सगळ्यात जास्त शोध लागला वाफेवरच लागला, कारण त्या टायमाला इलेक्ट्रिसिटीचं प्रमाण कमी होतं. ज्यावेळेस वाफेची पॉवर कळाली लोकांनी, रेल्वेचं इंजिन तयार केलं, वाफेवर तयार केलं. सुरुवातीला इलेक्ट्रिकवर तर केलं नाही, कोळशावर केलं, पाणी गरम केलं, त्यानुसार स्पीड वापरले. तसं त्याच्यातून त्यांनी ह्याच्यात निर्माण केलं. म्हणजे ते वाफेचं त्यांनी ताकद ओळखली असेल, त्यांनी हे इंजिन तयार केलं. हे इंजिन तयार केलं ऑटोमॅटिक पॉवर देण्यासाठी. वाफ झाली, स्पेशल टोरलं जे आपण हाताने फिरत होतो, ही जी इंजिन आपण आता हाताने फिरत होतो आताच, ते आता वाफेवर फिरायला लागलं. मग ते वाफेवर फिरायला लागले, ते गणित अंक जसे पाहिजे तसे मिळायला लागले. इकडे इनपुट द्यायचं, ते फिरत राहते, आपलं चाक फिरत राहते, आणि आपण जसं इनपुट देईल घेर बदलत तसं गाडीची स्पीड कमी जास्त होते. त्यानुसार याचे अंक कमी जास्त होत आले. त्यानुसार काय झालं की ही एक यंत्र आपल्याला फास्ट गणित करायला उपयोग येते. ही चार्ल्स बेबेजचा संकल्पना होती. ती तिथे थांबले, त्यांनी मृत्यू झाला त्यांचा काही वर्षानंतर. त्याने ते इंजिन केलं, सक्सेस केलं. ह्याच्यामध्ये अनेक संशोधनं होत गेली. मग ती संशोधनं होत 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 आज आपण फार ॲडिशनल म्हणत अत्याधुनिक ह्याच्यामध्ये आहोत सध्या. आपण काय म्हणतो त्याला, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करलो आपण अत्याधुनिक सगळ्यात जास्त. त्याच्यानंतर आहे टॅबलेटिंग मशीन. टॅब्युलेटिंग मशीन ह्याचा आविष्कार झाला 1880 मध्ये. आता आपण काय करूता, आधी समजून घेऊता थोडं थोडं, आणि पुन्हा एक डिटेल बाय डिटेल लिहून घेऊता. 1880 मध्ये हर्मन हेलोरिथ या शास्त्रज्ञाचा शोध लावला. ह्याच्यामध्ये हेलोरिथ टॅब्लेटिंग मशीन आणि बिझनेस मशीन IBM ह्या मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा उपयोग केला. इंटरनॅशनल बिझनेस मशीन, आपल्याकडे IBM कंपनी आहे पुण्याला. आता ती सुरुवातीतून झाली, ती आज पार तंत्रज्ञानापर्यंत झाली. यांनी पहिल्या कॉम्प्युटर निर्माण केलं मार्क 1. ह्याचा शोध लागला 1930. आणि चार्ल्स बेबेजनं जे इंजिन चालू केलं होतं ते 1822. 1822 चार्ल्स बेबे. म्हणजे 1830 कुठं आणि 1930 कुठं, म्हणजे 100 वर्ष लागली. म्हणजे ज्यावेळेस यांनी इंजिन तयार केलं त्यानंतर शास्त्रज्ञाने कुठलं ना कुठलं त्याच्यावर प्रयोग केलेच असतील. त्याचा निर्माण आपल्याला इलेक्ट्रॉनिकमध्ये करायला भेटला. मार्क 1 काय याचं पूर्ण नाव? जगातली पहिली इलेक्ट्रॉनिकल कॅल्क्युलेशन मशीन. यामध्ये आहे ENIAC. ENIAC इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कॅल्क्युलेटर.